आज आपण चटकदार चविष्ट डाळ पालक बनवलेली आहे। रोज रोज फोडणीची डाळ खाऊन किंवा साधी डाळ खाऊन कंटाळा येतो। अशा सोप्या प्रकारे डाळ पालक बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण वेळ न घालवता डाळ पालक बनवायला सुरुवात करू। डाळ पालक बनवण्याकरता या ठिकाणी 1 वाटी तूर डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। अर्धी वाटी हरभरा डाळ 7 ते 8 तासाकरता भिजवलेली होती आणि हरभरा डाळ ही आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। कुकरमध्ये हरभरा डाळ घालायची आहे, तूर डाळ घालायची आहे। 2 ग्लास पाणी घालायचं आहे। अर्धा चमचा हिंग घालूयात, अर्धा चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा मिरची पावडर घालूयात, अर्धा चमचा मीठ घातलेला आहे, दाखवायचं राहून गेलं। कुकरला 4 शिट्ट्या देऊयात। तर या ठिकाणी पाहूयात की फोडणीसाठी काय काय सामग्री घेतली आहे। अद्रक किसून घेतलेला आहे, बारीक लसूण कापून घेतलेला आहे, 2 हिरवी मिरची घेतलेली आहे, 2 टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत, 1 कांदा बारीक कापून घेतलेला आहे, कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे आणि पालकही स्वच्छ धुवून आणि बारीक कापून घेतलेला आहे। कुकरला 4 शिट्ट्या झालेल्या आहे। कुकर थंड होईपर्यंत फोडणीची तयारी करू। कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे आहे, 1 चमचा साजूक तूप घालूयात, अर्धा चमचा जिरे घातलेला आहे, अर्धा चमचा मोहरी घालूयात। मोहरी छान तडतडलेली आहे। अर्धा चमचा हिंग घालायचा आहे, अर्धा चमचा मेथी दाणे घालूयात आणि मिक्स करून घेऊ। एकदा कढई गरम झाली की फोडणी देताना गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा आहे की जेणेकरून मसाले हे करपायला नको। मिरची घालायची आहे, लसूण घालूयात, अद्रक घालायचं आहे आणि मिक्स करून घेऊ। कांदा घालूयात आणि कांदा पण मध्यम आचेवर छान परतवून घ्यायचा आहे। मध्यम आचेवर कांद्याचा कचवटपणा जाईपर्यंत कांदा पण छान परतवून घेतलेला आहे। आता टोमॅटो घालायचा आहे, मिक्स करून घेऊ। तर कुकर थंड झालेला आहे, डाळ ही अगदी छान शिजलेली आहे। मॅशरने डाळ छान बारीक करून घेऊ। अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे, अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे, अर्धा चमचा हळद घालूयात, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालूयात आणि मंद आचेवर छान परतवून घेऊ। पालक घालायचा आहे, कोथिंबीर घालूयात। पालक आणि कोथिंबीर मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटाकरता छान परतवून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी पालक व्यवस्थित परतवून झालेला आहे। आता डाळ घालूयात, चवीनुसार मीठ घातलेलं आहे, ते दाखवायचं राहून गेलं। डाळ तुम्हाला कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता आणि मंद आचेवर 5 ते 7 मिनिटाकरता वाफ काढूयात। या ठिकाणी 7 मिनिट झालेले आहे। ताट काढायचं आहे आणि स्वादिष्ट डाळ पालक आपली तयार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही डाळ पालक करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।